मनोज जरांगेंनी सरकारला दिलेला अल्टिमेटम 24 डिसेंबरला संपणार. आरक्षणासंदर्भातली भूमिका आणि पुढच्या आंदोलनाची दिशा स्पष्ट करण्यासाठी आज जरांगेंची बैठक. छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला गॅलेक्सी रुग्णालयात मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरेंची जरांगेंसोबत भेट. आजही मराठा आंदोलकांना नोटिसा. आम्ही काय चूक केली? मनोज जरांगेंचा सरकारच्या शिष्टमंडळाला सवाल. तर मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, जरांगेंची मागणी. सरकारनं जेव्हा वेळ मागितला तेव्हा आम्ही दिला, जरांगेंचं सरकारच्या शिष्टमंडळाला उत्तर. तर सरकारनं दिलेला शब्द पाळला नाही, जरांगेंचा आरोप. कोणाचं ऐकून सरकारनं मराठा समाजावर अन्याय केला तर मराठा समाज भूमिका घेईल, ती लक्षातही राहील, जरांगेंचा सरकारला इशारा. सरकार वेगानं काम करतंय, मंत्री गिरीश महाजनांची जरांगेंना माहिती. तर सरकारला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचंय, महाजनांची प्रतिक्रिया. जरांगेंनी सरकारला दिलेली 24 तारीख जवळ येते. शिंदे समितीनं आतापर्यंत काय काम केलं त्याचा अहवाल सरकारनं मनोज जरांगेंना द्यावा, आमदार बच्चू कडूंची मागणी. मराठा आरक्षणावरून आमदार बच्चू कडू आक्रमक. सरकारनं शब्द पाळला नाही तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उभं राहीन, बच्चू कडूंचा सरकारला इशारा. 24 डिसेंबरला सरकार मनोज जरांगेंना काय सांगणार हे सरकारनं सभागृहात सांगावं, सतेज पाटील यांची मागणी. जरांगेंच्या नादी कोण लागणार? छगन भुजबळांचा जरांगेंवर निशाणा. तर ओबीसींवर कोणालाही आक्रमण करू देणार नाही, त्यासाठी आमचा लढा, भुजबळांचं वक्तव्य. मनोज जरांगेंना अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचं विनंतीपत्र. ख्रिश्चन बांधवांच्या धार्मिक भावना आणि नाताळ सण लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा, जरांगेंच्या 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाची मागणी. शिंदे सरकारनं मराठ्यांना आरक्षणासाठी वेगवेगळ्या तारखा देत फसवलं, आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप. तर आरक्षणासाठी 50% कॅप ओलांडावी लागेल, आव्हाडांचं वक्तव्य. मराठा समाजाला आरक्षण मिळू शकेल असा प्लान आपल्याकडे आहे, ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचं वक्तव्य. तर आरक्षण प्रश्नी अनेकांना केवळ राजकारण करायचे, राठोड यांचा आरोप. शरद पवारांनी अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये सत्ता गाजवली, मग मराठ्यांना आरक्षण का मिळालं नाही? मंत्री विखे पाटील यांचा शरद पवारांना सवाल. तर आरक्षणाची जबाबदारी पवारांनी स्वीकारलीच पाहिजे, विखेंची मागणी. 50 खोके कमी पडले म्हणून धारावी गिळायला लागले, धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरेंची टीका. तर अदानींची सुपारी घेतलेल्यांनी हा अडकित्ता पाहावा, दलाली चेचून टाकू, ठाकरेंचा हल्लाबोल. अदानींना प्रश्न विचारला की भाजप उत्तर देतं, ठाकरेंचा भाजपला टोला. तुम्ही अदानींचे बूट कशासाठी चाटताय? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल. तर सब भूमी अदानी की हे होऊ देणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा. अदानींऐवजी धारावीचा पुनर्विकास सरकारनं स्वतः करावा, ठाकरे गटाच्या नेत्यांची मागणी. अदानींसाठी नियम बदलल्याचा मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांचा आरोप. काळाबाजार करणाऱ्यांविरोधात उद्धव ठाकरेंनी मोर्चा काढला, भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. तर एकनाथ शिंदेंना उत्तर द्यायला महत्त्वाचं वाटत नाही, भास्कर जाधव यांचा टोला. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या टेंडरच्या अटी महाविकास आघाडीच्या काळात, अदानींचं स्पष्टीकरण. तर विशेष लाभ मिळाल्याचे राजकीय आरोप चुकीचे, अदानींचं वक्तव्य. खोके, विमान, हॉटेल बुकिंग कोणी केलं ते कळेल, शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंचा टोला. तर महाविकास आघाडी सरकार कशासाठी पाडलं ते आता समजेल, ठाकरेंचं वक्तव्य. शासन आपल्या दारी नाही तर शासन अदानीच्या दारी, उद्धव ठाकरेंची सरकारवर टीका. तर भाजपचा भारतीय जुगारी पार्टी म्हणून उद्धव ठाकरेंकडून उल्लेख. मुंबईचा विकास नीती आयोगाकडून कशासाठी, उद्धव ठाकरेंचा सरकारला टोला. तर मुंबईचा पालकमंत्री एका बिल्डरला केलं, नाव न घेता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावरही टीका. धारावीचा विकास नको म्हणूनच विकास विरोधी लोकांनी मोर्चा काढला, ठाकरे गटाच्या मोर्चावर मुख्यमंत्री शिंदेंची टीका. तर मोर्चात संपूर्ण महाराष्ट्रातून लोक बोलावले, शिंदेंचा आरोप.
ठाकरेंनी आपल्याला बनवलं हे धारावीकरांनाही कळेल. मुख्यमंत्री असताना स्वतःच्या निष्क्रियतेमुळे गरिबाला घरं देऊ शकले नाहीत. चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका. शरद पवारांचे बूट चाटणाऱ्यांनी मोर्चाची परवानगी घेतली होती का? प्रवीण दरेकरांनी ठाकरे गटाला डिवचलं. तर अदानी आणि शरद पवारांचे संबंध सर्वांना माहीत, दरेकरांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे म्हणजे युटर्न. आतापर्यंत त्यांनी ज्या भूमिका घेतल्या त्यातून त्यांनी युटर्न घेतला. भाजपचे नेते आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्यांनी धारावी विकासाच्या दृष्टीने योजना का नाही आखली? केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा सवाल. तर स्वतःचा फायदा होत नाही त्यामुळे आंदोलन करत असल्याची ठाकरेंवर टीका. ठाकरे गटाच्या मोर्चाच्या विरोधात शिंदे गटाकडून टीजर रिलीज. टीजरमध्ये ठाकरे पिता पुत्रांना विकास विरोधी संबोधलं. सुरतला देशातील सर्वात मोठ्या हिऱ्यांच्या प्रकल्पाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते. हा व्यवसाय मुंबईमध्ये होता, ते सुरतला नेले. शरद पवारांचा आरोप. तर आपल्या एकजुटीचा विचार आपल्याला करावा लागेल, पवारांचं वक्तव्य. माथाडी कामगारांच्या घरांची अवस्था दयनीय, त्यांना मदत करावी लागणार, शरद पवारांचं वक्तव्य. स्थानिक लोकांना उद्ध्वस्त करणारा विकास आम्हाला नको. अधिवेशन संपताच राज्य सरकार आणि स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन मार्ग काढू. नयना प्रकल्पाप्रश्नी शरद पवारांची प्रतिक्रिया. ऊसाचा रस आणि मोलासेसपासून इथेनॉल निर्मितीस केंद्र सरकारची परवानगी. या निर्णयामुळे 17 लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळेल. इथेनॉल संदर्भात केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आभार मानले. इथेनॉल बंदीचा निर्णय मागे घेतल्यानं महाराष्ट्राला खूप फायदा होईल, फडणवीसांचं वक्तव्य. इथेनॉल निर्मितीची बंदी उठवल्याबद्दल सदाभाऊ खोत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले. तर केंद्र सरकारनं ऊसाच्या रसापासून इथेनॉलची निर्मितीवर बंदी घातल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे वंचितच्या समावेशाचा मुद्दा मांडणार. प्रकाश आंबेडकरांची अकोल्यात माहिती. त्यानंतर आम्ही आमचे निर्णय घ्यायला मोकळे, आंबेडकरांचं वक्तव्य. महाविकास आघाडीनं अजूनही वंचितला इंडिया आघाडीमध्ये का सहभागी करून घेतलं नाही, हे उभ्या महाराष्ट्राला पडलेलं कोडं. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर धैर्यवर्धन कुलकरांची प्रतिक्रिया. अकोल्याच्या बार्शी टाकळीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा कार्यकर्ता मेळावा. अनेक दिग्गज नेत्यांचा प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी. रविवारी आणि सोमवारी सुद्धा नाशिक गुन्हे शाखेकडून बडगुजर यांची चौकशी होणार. सुधाकर बडगुजर यांच्या एसआयटी चौकशीसोबतच गिरीश महाजनांची देखील चौकशी झाली पाहिजे. एकनाथ खडसेंची मागणी. तर मंत्रिमंडळात असताना गिरीश महाजनांची चौकशी कशी होऊ शकेल, त्यामुळे महाजनांनी राजीनामा द्यावा. खडसेंचा महाजनांवर हल्लाबोल. छगन भुजबळांची तब्येत खराब असल्यामुळे ते मेळाव्याला येऊ शकले नाहीत. ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची माहिती. तर सगळे ओबीसी नेते आता सक्षम, शेंडगेंचं वक्तव्य. वर्ध्यातील धनगर समाजाच्या मेळाव्याला महादेव जानकरांना निमंत्रण नव्हतं. निमंत्रण आल्याशिवाय जाणं योग्य नाही, जानकरांची प्रतिक्रिया. वर्ध्यामध्ये ओबीसी मेळाव्यासाठी लावलेले बॅनर अज्ञातांनी उतरवले. शहरातील बजाज चौक ते शिवाजी चौकातला प्रकार. पडळकरांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी ओबीसी समाजाकडून रविवारी विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र ओबीसी आणि मराठा समाजात चर्चा घडवून आणत वाद मिटवल्यानं मोर्चा रद्द. मराठा समाजाला देण्यात आलेले 30 लाख कुणबी जात प्रमाणपत्र बेकायदेशीर. पालघरमधील ओबीसी एल्गार मेळाव्यात कुणबी सेनेचा आरोप. तर हे दाखले त्वरित रद्द करा, कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांची मागणी. दाऊदच्या साथीदाराबरोबर ठाकरे गटाचा पदाधिकारी नाचत असेल तर संजय राऊतांनी उत्तर द्यायला हवं, मग इतरांवर टीका करावी. मंत्री अनिल पाटील यांची राऊतांवर टीका. दिशा आणि सुशांत सिंग यांची आत्महत्या नसून हत्या, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दावा. तर एका मंत्र्यामुळे ही हत्या, नाव न घेता नारायण राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका. आगामी निवडणुकांच्या जागा वाटपाबाबत केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर आम्हाला कोणतीही जागा मिळाली तरी आम्ही जिंकून येऊ, बावनकुळेंनी विश्वास व्यक्त केला.
रविकांत तुपकर कमी माहितीच्या आधारावरती वक्तव्य करतात. मंत्री विखे पाटलांची तुपकरांवर टीका. तर सरकारनं दिलेलं आश्वासन पूर्ण केलंय, विखे पाटलांची माहिती. सुधाकर बडगुजर यांच्या चौकशीनंतर अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील, मंत्री दादा भुसेंचा दावा. तर ललित ड्रग्ज प्रकरणी किंचितही संबंध असल्यास पद आणि राजकारण दोन्हीही सोडून देईल, भुसेंचं वक्तव्य. नागपूरमध्ये इन्फोसिस सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार. अमरावतीमध्ये 20 डिसेंबरपर्यंत शिवमहापुराण कथेचं आयोजन. हनुमान चॅरिटेबल ट्रस्ट आणि राणा दाम्पत्याकडून महापुराण कथा आयोजित. मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात. अमरावतीमध्ये आयोजित शिवपुराण कथेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. काही लोकांनी सत्तेसाठी भगवा खाली ठेवला, अहंकारी लोकांसाठी शिवपुराण आवश्यक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. सर्वपक्षीय तरुण आमदारांना युथ फोरम राज्यामध्ये पुन्हा सक्रिय होणार. या पार्श्वभूमीवर मंगळवारी नागपूरमध्ये आमदारांची बैठक होईल. आमदार सत्यजित तांबेंची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नागपूर मेट्रोतून प्रवास केला. सीताबर्डी ते खापरी प्रवासादरम्यान प्रवाशांसोबत संवाद साधला. यावेळी प्रशासकीय अधिकारी, मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.